भारी वाटत खाताना बटर रोटी. पप्पांना आवडली बाजरीची भाकरी आणि ठेचा आणि जास्त पिऊन बघा कसं वाटतं. तो तिकडे हवा होता पण ठीक आहे. मटण खाल्ल्यावर हे वेळची मजा आहे ना वेगळीच आहे. पोट भरून खाल्लेलं आहे. सुक्का मटण, पातळ मटण, मच्छी सर्व झालेलं आहे. मटण संपवलंय आणि हा नजारा हा पेला मी तुम्ही प्या. आता परत तिकडे जाणार आहे मी. थोडेसे रील्स काढूया, थोडीशी मजा करूया आणि मग जाऊया. कारण की आपल्याला बराच वेळ आताशी वाजत 2. खूप वेळ आपल्याला खूप वेळ. हॉटेल गावरान तडका, बिस्लरी आणि कोल्ड्रिंक. अरे 25 रुपये लावले. ठीक आहे. आणि मटन थाळी 220 आणि चिल्पी फ्राय 140. टोटल 725 रुपये आपले झालेले आहेत. ठीक आहे. जेवण झाले पूर्ण आणि परत चाललं मी तिकडेच. कारण की माझं मन भरत नाही आहे. मग बापाला म्हणलं चला तिकडे जाऊया, जरा पाय जरा भिजूया, जरा पाण्यात जरा पोहूया. नको पोहायला नको. पोहलं की पुन्हा सगळं चेंज करावं लागेल आपल्याला. कपडे तर आपल्याला आहेत ऑलरेडी पण आपल्याला चेंज करावं लागेल. आपण असंच डायरेक्ट जाऊया आणि वाटतं ना थोडंसं ना की ना. आता आपण काय करूया, 2-3 रील्स काढूया. ठीक आहे. माझ्या डोक्यावर 2-3 कल्पना रील्सच्या कंटेंट म्हणजे असंच. तर त्या कंटेंट आपण जरा शूट करूया. कॅमेरामॅन आपले पप्पा असतील आज, कारण की श्रावणी नाही आहे त्यामुळे ती हमेशा तीच असते कॅमेरामॅन आणि बाकीच्या गोष्टी करायला. पण आज ती नाही आहे तर आज आपण काम करूया पप्पांसोबत करूया. म्हणजे पप्पांना म्हणजे कॅमेरा पकडायला. बापरे परत सांगू एक खरी रिव्ह्यू की जेवण खरंच खूप चांगलं होतं. कारण की सगळ्या नाही की वाईट होतं. जेवण खूप चांगलं होतं. मटण पण प्रॉपर खूप झालेलं होतं. नाहीतर काय काय मटण खाताना पण तसं काय होतं, खरंच चांगलं होतं. गावरान हॉटेल म्हणून इथं आहे. ढोमधरण म्हणतो मावशी, ढोमधरण नाही आहे, वीर धरण. पप्पा नाव काय धरणाचं? हा वीर धरण, वीर धरण. आणि धरणची मकान तर धरण तर पलीकडे. आणि असा मोठा परिसर एकदम इथून असं राऊंड. तर आपण आता रील्स काढूया. आता आपण निघूया. निघा आपण. तर एकाची वेळ आली. तुम्हाला जेव्हा आवडलं काय? जेवण छान. छान जेवण होतं. हो छान जेवण. तर रिव्ह्यू पण चांगला आहे जेवणाचा. आणि आता आपल्याला किती वेळ लागला? 2 तास लागते आपल्याला. आम्ही काय केलंय, आम्ही पुण्यावरून शिरवळ आलो आपण. शिरवळवरून आलो. शिरवळ आपण लेफ्ट आला पंढरपूर फाट्यावरून. तिकडून एक
7-8 किलोमीटर असं नाही, 7 ते 8 किलोमीटरच हे विवेर धरण आहे. आणि तिकडेच आम्ही खाल्लेलं आहे. आणि ऑलमोस्ट आमचा इथे तास 1.5 तास गेलेला आहे. मच्छी एकदम फ्रेश भेटते, कारण की हे लोक काय करतात, या तलावात मच्छी पकडतात आणि तिकडे येऊन फ्राय करतात. फक्त मटण वगैरे हे बाहेरून आणतात ऑब्विसली, पण मच्छी मस्त होती. कुठली खाली मच्छी बाबा? कटला आणि चिलापी. कटला आणि चिलापी 2 मच्छी मी खाल्लेल्याच. आता आपण जाऊया आणि परत आपण थोडं कुठे थांबणार आहोत, कारण की 2 तासाचा प्रवास अजून आहे. आणि ऑलमोस्ट आम्ही सकाळी 7:30ला सुरू केली जर्नी आमची. बराच वेळ झालेला आहे आम्हाला येऊन. ॲक्च्युली मला मगाशी म्हटलं ना मी की सगळे व्हिडिओ शॉर्ट्स आलेत आणि मी आता जस्ट ट्राय केलं एडिट करत, तर होते प्रॉपर एडिट, म्हणजे एवढा काय त्रास होत नाही एडिट करायला. तर आपण ते व्हिडिओ पण एडिट करणार, म्हणजे आपण जी जर्नी आपली आहे सातारा मुंबईची बाईक टूर, ते आपण पूर्ण घेणार आहोत. कारण की मी मगाशी बघितलं होते प्रॉपर, फक्त व्हॉइसचा थोडासा मगाशी इश्यू आला बराच, कारण की हवा खूप होती आणि खूप एकदम क्राऊड होतं. तरी मी कसे व्हिडिओ काढलेले आहेत. होप तुम्हाला आवडतील, माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडेल. आणि तुम्हाला असे माझे ब्लॉग बघायचे असतील, कारण की मी बरेच दिवस झाला मी ब्लॉग केले नाही आहेत. आणि बरेच दिवस आम्ही ब्लॉग केले नाहीत, कारण की वेळ भेटला नव्हता. आणि मी आता जस्ट नवीन इन्स्ट्रुमेंट घेतलेले आहेत ब्लॉगसाठी. तर आपण पुन्हा ब्लॉग सुरू केले आहेत आणि आपण हे कंटिन्यू करणार आहोत आता. कारण की माझ्या रील्स पण तुम्ही बघाल, माझी रील्स पण मी बनवतोय, रोज रील्स टाकतोय. तर तुम्ही मला तिथे पण फॉलो करा, मराठी यूट्यूब ब्लॉग म्हणून इंस्टावर पण, आणि इथे पण मला फॉलो करा. यूट्यूबवर आहे शॉर्टचा शॉर्ट, तुम्ही बघताच आहे. मला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करा इंस्टावर पण. कारण की ॲक्च्युली हा छंद आहे माझा. छंद म्हणजे असंच कुठे जायचं असेल तर आपण ट्रॅव्हल वगैरे करणार असो, किंवा फूड ब्लॉगिंग करणार आहे मी पुढे, तर या सगळ्या गोष्टी मी करणार आहे आता फ्युचरला. आणि आमच्या बाबांना पण मी घेतलं यावेळी, आणि त्यांना पण खूप आवड आहे असा ट्रॅव्हल वगैरे करायची. त्यांची आयडिया होती की आपण जाऊया गावाला. ॲक्च्युली आमच्याकडे गाडी होती साईन, तर ती आम्हाला सध्या नको आहे तिकडे मुंबईत, कारण की गावाला गाडी हवी. मला म्हटले की आपण एक काम करूया, आपण गाडी घेऊन जाऊया गावाला. तर त्यांची आयडिया होती आणि आपला ब्लॉग पण होऊन झाले, म्हणून आम्ही निघालेलो होतो. तालंबोशी पोहोचू आम्ही. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, आम्ही अजून पुढे काय करणार आहोत. फायनली पोचलोय आपण आता, म्हणजे ऑलमोस्ट आता एक 20-30 किलोमीटर बाकी आहे घर यायचं आपलं, गाव यायचं आपलं. तर पण त्याच्या आधी तुम्हाला एक दाखवतो नजारा. यार सुपर्ब असा नजारा आहे. इथं आपण घाटात थांबलोय, घाट या बद्दल वर चढूया. सी मस्त असा नजारा घाटाचा. आणि आपली ही बाईक, सूर्यास्त होतं तिकडे इथे बघा. आणि आपण जरासं झालंय सूर्यास्त, ऑलमोस्ट होईल. वाजले आता 4:30, म्हणजे 1.5 तासामध्ये सूर्यास्त होऊन जाईल, कारण की आता आजकाल लवकर अंधार होतो. आणि मी असा बघा, हा बघा समोर दिसतंय ते, इकडून घाट सुरू झालाय. आणि ऑलमोस्ट त्या साईडला पुणे शहर आहे, पुणे शहर त्या साईडला आहे कम्प्लीट. आणि इकडे तुम्ही जाल तर दहीवडी आणि गोंदवले या ठिकाणी वाव असते. ऍक्च्युली बऱ्याच दिवसांचा आलं गावाला, खूप दिवस झाले गावाला आलो. बाईकवर आलेलं आहे गावाला, मस्त वाटतंय खूप दिवसानंतर फिरून. कारण की बऱ्याच दिवस सुट्टी पण घेतली नव्हती, सुट्टी भेटत नव्हती ऑफिसमधून, आणि त्यामुळे मग यावेळी येता आपलं की यावंच. आणि फायनली मी आलेलो गावाला. हार्डली याचा एक